सुनेत्रा पवारांचा उद्या संध्याकाळी 5 वाजता शपथविधी। सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार। महाराष्ट्राला पहिल्या महिला मुख्यमंत्री मिळणार। सुनेत्रा पवारांचा उपमुख्यमंत्री पदासाठी होकार, तर नरेश अरोरा सुनेत्रा पवारांचा निरोप वरिष्ठ नेत्यांना देणार। विधान भवनात उद्या दुपारी 2 वाजता राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक, तर उद्याच्या शपथविधीपूर्वी सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्या घरी घडामोडींना वेग। अजित पवारांच्या जागी उपमुख्यमंत्री पदाचा निर्णय राष्ट्रवादीला करायचा आहे। भाजप म्हणून राष्ट्रवादीच्या निर्णयाला पाठिंबा, मुख्यमंत्र्यांकडून भूमिका स्पष्ट। अजितदादांनी अर्थसंकल्पाची तयारी आधीच केली होती। उद्यापासून मी स्वतः अर्थसंकल्पात लक्ष घालणार, अर्थसंकल्पाचं उर्वरित काम पाहणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। पार्थ पवार राज्यसभेवर जाणार असल्याची सूत्रांची माहिती, तर पार्थ पवारांना राज्यसभेवर पाठवण्यास भाजपचं केंद्रीय नेतृत्व सकारात्मक, सूत्रांची माहिती। राष्ट्रवादी पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष पवार कुटुंबामधूनच करा, एनसीपीच्या विलीनीकरणासंदर्भात विचार करा, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा राष्ट्रवादीच्या नेत्यांना निरोप, सूत्रांची माहिती। दोन्ही राष्ट्रवादीमध्ये सुप्त संघर्षाची ही नांदी, तर पवारांच्या पक्षातून विलीनीकरणासाठी आग्रह, तर राष्ट्रवादीकडून मात्र राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री ठरवण्याला प्राधान्य। अजित पवारांच्या नेत्यांवर विकास लवांडे यांचा आक्षेप, सत्ताकारण आणि निवड प्रक्रियेमध्ये व्यस्त असल्याची टीका। दादांच्या दशक्रिया विधीपर्यंत थांबणं शक्य नाही का, पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा खोचक सवाल। बारामतीमध्ये अजितदादांच्या अस्थींचं विसर्जन, कऱ्हा-नीरा नदीच्या संगमावर विधी संपन्न, सुनेत्रा पवार कुटुंबियांसह सुप्रिया सुळे सुद्धा उपस्थित। अजित पवारांच्या निधनाच्या 2 दिवसांनंतर शरद पवार सक्रिय, पवारांकडून बारामतीमध्ये प्रदूषित नीरा नदीची पाहणी, ग्रामस्थांच्या समस्या सुद्धा जाणून घेतल्या। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंविरोधात वक्तव्य करणाऱ्याला शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांची मारहाण, नालासोपाऱ्यात धिंड काढली, संबंधित व्यक्ती सध्या पोलिसांच्या ताब्यात। अकोला महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या शारदा खेडकर यांची निवड, तर शारदा खेडकरांच्या निवडीनंतर सभागृहात एकच गोंधळ, एमआयएम ऐनवेळी तटस्थ राहिल्यानं काँग्रेस आक्रमक। 5 महिन्यांमध्ये 35,000 मराठा कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप, बीड जिल्ह्यात सर्वाधिक 23,000 प्रमाणपत्र वाटली, तर हैदराबाद गॅझेटियरनुसार प्रमाणपत्रांचं वाटप। अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास केंद्रीय जल आयोगाचा नकार, फक्त दुरुस्तीला परवानगी दिल्याचंही स्पष्ट, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांना मोठा दिलासा। अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विदेशी भाषेत धमकीचा मेल, युक्रेनमधील 10 ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचा मेल, खबरदारी म्हणून पोलिसांकडून अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात तपासणी। पुण्याच्या भोरमधील विसगाव खोऱ्यात कथित जादूटोण्याचा प्रकार, घरांसमोर लिंबू गुलालाच्या पुड्या, तर नागरिकांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण, अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून गावोगावी जनजागृती। जळगावला अवकाळी पावसाचा मोठा तडाखा, चोपडात गारपिटीमुळे 57 गावातील पिकांचं नुकसान, 40 गावातील 9 गावांमध्ये मोठी हानी, तर जिल्ह्यात 23 घरं आणि 4 गोठ्यांची पडझड। जळगाव सराफ बाजारात सोनं चांदीच्या दरात मोठी घसरण, सोनं 10,000, तर चांदी 30,000 स्वस्त, जीएसटीसह सोनं 1,72,000, तर चांदी 3,72,860 रुपयांवर। केदारनाथ, बद्रीनाथ मंदिरांसाठी नवीन प्रवेश नियमांची तयारी, दरवाजे उघडण्यापूर्वी आता नियम जाहीर होण्याची शक्यता, मोबाईल आणि गैरहिंदूंना प्रवेश बंदीवर विचार। इराणची रशियाकडून सुखोई 35 लढाऊ विमानांची खरेदी, तर आता वितरणाच्या संख्येवर सस्पेन्स, अमेरिका इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर ही मोठी बातमी।